नमस्कार. मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख 20 घडामोडी पाहूया जलद गतीने. त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा. बुमराची कमाल आणि भारताला आघाडी. क्रिकेटमध्ये बुमराने चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे इंग्लंड जास्त धावा काढू शकले नाहीत आणि भारताला 6 धावांची चांगलीच आघाडी मिळाली. टीम इंडियाचा नवा विक्रम. पहिल्याच कसोटी सामन्यात आपल्या टीम इंडियाने 3 शतकं म्हणजे 100 धावा करून नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. गांगुली रोहित विराट बद्दल बोलले. भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली बद्दल एक महत्त्वाचं विधान केलं आहे. अमेरिकेचा इराणवर हल्ला. अमेरिकेने इराणच्या 3 महत्त्वाच्या अणुकेंद्रांवर कोडो, नताज, इस्फहान हल्ला केला आहे. इस्रायलचाही इराणवर हल्ला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही इराणमधील मोशर, याजत आणि तब्रिज शहरांवर हल्ले केले. तसेच मोशर विमानतळावरही हल्ला झाला. मोठ्या युद्धाची भीती. अमेरिका इराणमधील या वाढत्या विवादामुळे जगात मोठे युद्ध होण्याची शक्यता दिसत आहे. आता रशिया आणि चीन काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. इराणने खैबर क्षेपणास्त्र डागले. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर खैबर नावाचे शक्तिशाली क्षेपणास्त्र सोडले आहे. इराणमधून भारतीय परतले. युद्ध सुरू झाल्याच्या इराणमधून आतापर्यंत 101 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे आपल्या मायदेशात आणण्यात यश आलं आहे. पावसाचा ऑरेंज आणि येल्लो अलर्ट. रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील डोंगराळ भागांसाठी, घाट परिसरासाठी पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला. तर याचा अर्थ खूप जास्त पाऊस येऊ शकतो. तर मुंबई आणि इतर जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट म्हणजेच मध्यम पाऊस येऊ शकतो. पावसामुळे झाले सह्याद्री हिरवेगार. जोरदार पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगा पूर्णपणे हिरव्यागार झाल्याचे पाहायला भेटते. मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस. हवामान विभागाने सांगितले आहे की मुंबई, कोकण, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील डोंगर भागांमध्ये खूप पाऊस पडू शकतो. चंद्रपूरमध्ये पेरण्या रखडल्या. चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यामुळे फक्त 49,000 हेक्टर जमिनीवरच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नदीची पाणी पातळी वाढली. सांगली जिल्ह्यात कोयना आणि चांदोलीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. जळगावमध्ये पाणी सोडले. जळगावमध्ये शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेक पाणी सोडायला सुरुवात केली आहे. 50 मीटरने दरवाजे उघडल्यामुळे शेतकऱ्यांना आणि लोकांना पाणी टंचाईतून दिलासा मिळाला आहे. मोठा IPO येणार. या वर्षात सर्व मोठा IPO कंपनी शेअर्स लोकांकडून विकत घेण्याची पहिली संधी 25 जूनला येणार आहे. गुंतवणूकदारांसाठी पैसे तयार ठेवावे असे सांगितले आहे. भारताची विस्की ठरली भारी. जगातल्या चांगल्या विस्कीमध्ये आपल्या भारताच्या एका विस्कीने स्थान मिळवले असून तिने एका नवा विक्रम गाठला आहे. JCB गैरव्यवहार प्रकरणात जामीन. JCB गैरव्यवहार प्रकरणात पकडलेल्या 4 बनावट वसुली अधिकाऱ्यांना राजगुरू कोर्टाने जामीन दिला आहे. सांगलीत जादूटोणा प्रकार. सांगली जिल्ह्यात मिरजमध्ये जादूटोणा प्रकार केल्याने एका विचित्र प्रकार समोर आला आहे. वाढदिवसाच्या बॅनरखाली एका कापडाच्या गोठाड्यात जादूटोणा करण्याचे सामान सापडले. वन विभागाचे मोठे नुकसान. गडचिरोली जिल्ह्यात 4 वन विभागांमध्ये सागवान लाकडाचा लिलाव अजून झालेला नाही. यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. धबधब्यांवर गर्दी. रत्नागिरी मार्लेश्वर मंदिरात धबधबा आणि भीमाशंकर जवळच्या कोंडवळ धबधबा जोरदार वाहत आहे. त्यामुळे तिथे पर्यटकांची खूप गर्दी झाली आहे. तर ह्या होत्या आजच्या बातम्या. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.